श्लोक 34। मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः। पहिलं नाव आहे मरीची, 189 नाम असं बघतोय आपण। मरीची। ओम मरीचये नमः। तेजस्विनामपि तेजस्त्वात् मरीचिः इति भगवत वचनात। मरीची म्हणजे तेजपुंज। ज्ञानशक्तीमुळे सर्व वस्तू ज्ञान होतं, सर्व वस्तू प्रकाशित होतात, म्हणून सर्व विश्व प्रकाशणारा तो अनंत प्रकाश होय। आदि किरण म्हणजेही मरीची असा अर्थ आहे। परमेश्वरी तेजापासून ही जी सगळी सृष्टी निर्माण झाली आहे तिचा मूलस्तंभ, तिचा पहिला किरण म्हणजे तो मरीची होय। सर्व सृष्टी वर्णमय आहे आणि तिचा पहिला वर्ण मरीची आहे। मरीची नामामध्ये माया आणि विद्या हे 2 संकेत आहेत। संस्कृत व्याकरणानुसार म्रियन्ते नश्यन्ति क्षुद्र जंतवः तमांसि वः मरीचिः, म्हणजे क्षुद्र जंतू जे मरतात, नष्ट होतात, त्याचप्रमाणे तमांसी म्हणजे तम, अंधकार जो दूर करतो तो मरीची। आता मोहरूपी अंधारही तो नष्ट करतो, म्हणून मरीची म्हटला जातो। कारण जंतू नष्ट होणे, जंतू म्हणजे सगळे मानवजात, त्यांना जंतू म्हटलाय। जंतू नष्ट होणे हे मृत्यूचे प्रतीक आहे आणि अंधार म्हणजे मोहरूपी माया, अज्ञान, अविद्या नष्ट होते ती कोणामुळे, तर या मरीचीमुळेच। या भगवंताचा जो पहिला किरण, जो मूलस्तंभ, तो हा मरीची होय। गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये मरीचिर मरुतामस्मी असं म्हटलंय। मरुत हे सुद्धा म्हणजे मरुतांमध्ये मरीची मी एक आहे, हे सुद्धा एक नाम या ठिकाणी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आलेलं आहे। मरुत गणामध्ये सुद्धा मरीची माझीच विभूती आहे असं स्वतः भगवंत म्हणतात। मरीची खाली येतो तेव्हा तो कसा होतो, संहारक बनतो। म्हणजेच म्रियन्ते नश्यन्ते क्षुद्र जंतवः या अर्थाने जेव्हा खाली येतो तेव्हा तो संहारक बनतो आणि जेव्हा ऊर्ध्वगामी होतो त्यावेळी तो अमृतपान करवतो। पुराणांतर्गत मरीची एक प्रसिद्ध प्राचीन ऋषी म्हटले गेलेले आहेत ते, आणि जे कोण आहेत, भृगूचे पुत्र आहेत मरीची आणि कश्यपांचे पिता आहेत। गीतेनुसार मरीची हा वायू म्हणून संबोधला गेला आहे। म्हणजे मरीचिर मरुतामसे, मरुदगण जे आहे म्हणजे वायू, त्यांच्यामध्ये मरीची वायू म्हणून म्हटलंय, ती माझी विभूती आहे असं जेव्हा भगवंत म्हणतात ते त्या अर्थाने। पण मरीचीचा अर्थ आपण जो वर बघितला कोणता, तर मूलस्तंभ जो आहे तो, किंवा परमेश्वरी तेजापासून जेव्हा सृष्टी निर्माण होते तिचा तो पहिला किरण तो मरीची। किती शक्ती किंवा ते तत्व ज्या योगे वस्तू आदींचं रूप डोळ्यांनी दिसतं, ज्याच्यामुळे जसा सूर्य उगवताच चारीकडे प्रकाश पसरतो, तसा या परमात्म्याच्या प्रकाशाचा पहिला, परमशक्तीच्या या पहिल्या किरणाने जो ज्ञान प्रकाश पसरतो तो म्हणजे मरीची या नावाने प्रसिद्ध आहे। भ्रांती, मृगजळ याला सुद्धा मरीची म्हणतात। हा संसार तसाच आहे। भ्रांतीमुळे ते जवळ आहे असं जे वाटतं आपल्याला, पण दिसत नाही, आणि जे नाही त्याच्या मागे मात्र आपण मृगजळाप्रमाणे धावत असतो। भ्रांतीमुळे जे जवळ आहे ते दिसत नाही आणि जे नाही आहे त्याच्या मागे मात्र आपण सतत धावतो, त्यालाच मृगजळ म्हणतात। त्यामुळे दुःखी होतो संसारामध्ये। अविनयम अपनय विष्णू दमय मनः शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरात। हे जे विष्णू स्तोत्र आहे यामध्ये हेच म्हटलेलं आहे की हे विष्णू, अविनयम अपनय, माझा अविनय, माझा अहंकार तू दूर कर, माझ्यातला उद्धटपणा ज्याला ॲरोगन्स म्हणता येईल तो दूर कर, आणि काही गरज असणाऱ्या आमच्या ज्या इच्छा, तृष्णा त्या उगीचच असतात आमच्याजवळ, कारण आपण हेच हवं तेच हवं यावर संयम ठेवू शकत नाही। सतत आपल्या तृष्णा, इच्छा वाढत असतात, त्यावर आमचा संयम व्हावा यासाठी त्या विष्णूला मागणं मागितलेलं आहे। तशी शक्ती, बुद्धी आम्हाला दे हे प्रभो, आमच्या विषयाची मृगतृष्णा याचं शमन हो, आणि काय कर,
तर भूतदयां विस्तारय, आमच्यातली भूतदया विस्तारित कर आणि तारय संसार सागरतः, या भवसागरातून आम्हाला तारून ने. विवेक वैराग्य आमचं सतत जागृत व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करूच, पण तूही तशी आम्हाला शक्ती बुद्धी दे. या मरीचीमुळे, त्या परमेश शक्तीमुळेच हे तेज प्राप्त झाले, तर तोच काय मरीची आम्हाला ज्ञानप्रकाश देईल. आणि ज्ञानप्रकाश देव हे सतत त्याच्याकडे मागायचे. हे तेज, ही समजदारी जी आली आहे त्यासाठी सुद्धा मग त्याच आमच्यातला जो वाईट भाग आहे त्याचंही दमन व्हायला हवं आणि संयम आमचा वाढायला हवा. यासाठी पुढचं नाव आहे भगवंताचं दमन. पुढे बघूया. श्लोक 34 190 नाम बघते आपण. दमनः. ओम दमनाय नमः. स्वाधिकारात् प्रमाद्यतिः प्रजा दमयितुं शीलमस्य वैवस्वतादि रूपेणेति दमनः. आपल्या मानवांच्या अंतःकरणातील सर्व राक्षसी वृत्तींचे दमन आणि नियमन करतो तो दमनः. सर्व प्रजांना स्वधर्मानुसार, स्वाधिकारात म्हटलंय, स्वधर्मानुसार वागायला शिकवणारा तो दमनः. परमात्मा या सबंध विश्वाला, त्यातील वस्तुमात्राला आपल्या स्वभावाने बांधून गुणकर्म विभागशः मार्गाधारे वर्तवित आहे. शारीरिक व्यथा अगर मानसिक दुःख, मृत्यू इत्यादी स्वरूपाच्या शिक्षांनीही तो मनुष्याच्या अंतःकरणातील दुष्ट प्रवृत्तीचे दमन करतो. तेव्हाच मनुष्य कसा होतो? धैर्य बनतो. सर्व जग दम्य आहे, म्हणजे दमन करण्यायोग्य आहे. आणि परमात्मा हा काय आहे? दमन होय. दमन म्हणजे दांत, विनीत, शिक्षित करणारा हा सुद्धा अर्थ आहे. या दमन नाम असणाऱ्या प्रभूचं स्मरण सतत असलं की मग इंद्रियांचं चापल्य, मनाचं चांचल्य दूर करून योग्य वेळी योग्य कार्य मग तोच आपल्याकडून करवून घेतो. असा हा दमन या नामाने प्रसिद्ध आहे. पुढचं नाम बघूया. श्लोक 34 191 नाम बघतो आपण. हंसः. ओम हंसाय नमः. अहंस इति तादात्म्य भाविनः संसार भयं हंतीति हंसः. पुरुषो दुरादित्वात् शब्द साधुत्वं हंति गच्छति सर्व शरीरेषु इति वा हंसः इति मंत्रवर्णनात, अशी आदि शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. आत्म्याला वेदांमध्ये हंस म्हटलंय. अहंसः म्हणजेच मी तोच आहे. अहंसः म्हणजे अहम म्हणजे मी, सह म्हणजे तो, मी तोच आहे. यालाच हंसः असं म्हटलं जातं. तादात्म्य होऊन ते ज्याची उपासना करतात आणि त्यांचं संसार भय नष्ट करतात. अहम ब्रह्मास्मी हे वेदवाक्य आहे. येथे मीच तो सांगताना मी हा जो शब्द आहे हा प्रथम पुरुषी एकवचनी वापरलेला आहे आणि उपाधीमध्ये कार्यकारी असलेल्या परमात्म्याचा या शब्दाने निर्देश केला आहे. त्यालाच जीव असंही म्हटलंय. मी म्हणजे जीव, अहम म्हणजे मी. या अर्थाने जेव्हा उपाधीपासून मुक्त होतो तेव्हा तो स्वभावतःच दुसरा तिसरा कोणी नसून, म्हणजे शरीरापासून जेव्हा तो निघतो, मुक्त होतो, तेव्हा तो स्वभावतःच दुसरा तिसरा कोणी नसून सह म्हणजे तो, म्हणजे मीच तो आहे हा अनुभव येतो. त्यालाच परमात्म्याचा साक्षात्कार असं म्हटलं जातं. श्री विष्णूच्या साक्षात्काराच्या उच्च अवस्थेलाच हंसः असं म्हटलंय. अहंसः म्हणजे याऐवजी हंसः असा प्रयोग केलेला आहे. आता मीच तो हा साक्षात्कार केव्हा होईल त्यासाठी एक रूपक कथा आहे, ती बघूया आपण एकदा. एक दृष्टांत दिलाय. म्हणजे आत्म्याचा वेदांमध्ये आपण बघितलं की आत्म्याला वेदांमध्ये हंस म्हटलेला आहे. मीच तो म्हणजे परमात्मा
हा तादात्म्य भाव असेल तर मग संसार भय जीवात्म्याचं नष्ट होतं. पण त्यासाठी एक दृष्टांत देऊन एक कथा म्हणजे दिलेली आहे, बघूया आपण. की एक हंस आकाशात उड्डयन करतोय. आपल्या लक्षाप्रती खाली बर्फाची चादर पसरली आहे आणि आपल्या लक्षाप्रती हा उंच उंच उडतोय. खाली बर्फाची चादर पसरलेली आहे. तोच त्याचं लक्ष खाली जातं आणि त्या खाली निर्मल शुभ्र अशा वातावरणामध्ये त्याची दृष्टी एका काळ्या डागावर पडते. थोडा खाली येतो तो, वर उडता उडता थोडा खाली खाली येतो आणि बघतो तर त्याला दिसतं की एक उंदीर बेशुद्ध पडलेला आहे. हंस कसा आहे स्वभावाने? दयावान आहे. त्याने विचार केला की या बेशुद्ध उंदरावर जर आपण आपले पंख पसरले तर त्याला ऊब मिळेल, त्याला गरमी मिळेल आणि हा शुद्धीवर येईल आणि आपल्या गंतव्यस्थानी जाईल. हंसाने असा विचार केला आणि तो खाली उतरला. अर्धा तास, 1 तास, 2 तास त्याने काय केलं, आपले पंख पसरून बसला होता त्या उंदरावर जो बेशुद्ध अवस्थेत होता. त्या काही वेळाने काय झालं, त्या उंदराला शुद्ध आली आणि त्याने पाहिलं की कोणा एका पक्षाने पंख माझ्यावरती ठेवलेले, कोणा एका पक्षाचे पंख आहेत. उंदीर कसा आहे? मूळ स्वभावाने कुरतडणारा. त्याने हंसाचे पंख हळूहळू कुरतडायला सुरुवात केली. उंदराचा एक स्वभाव अजून असतो की तो चावतो पण फुंकर मारत मारत तो आपलं काम करत असतो. तसं याने कुरतडता कुरतडता त्याच्यावर फुंकर मारणं सुरू केलं. त्यामुळे हंसाला कळलं नाही काय चाललंय ते. जणू उंदराचं चावा घेणं, कुरतडणं म्हणजे जणू काही एक स्लो ॲनेस्थेशियाच तो असतो. त्यामुळे हंसाला ते काही कळलं नाही. हंसाचे उजवे डावे दोन्ही पंख कुरतडून टाकले. हंसाला उडताच येईना. खरं तर त्याला वाटले की आपण उंदराचा जीव वाचवला, आता उड्डाण करू आपण आणि आपल्या ध्येयाकडे जाऊ. पण अरे रे, त्याचे पंख छाटल्या गेले होते. ज्याची रक्षा केली त्याने अपंग बनवलं. नवीन पंख येईस तर आता वाट बघावी लागेल. आपण बघतोच नेहमी की संसारामध्ये विध्वंस चुटकीसरशी होतो पण सर्जन व्हायला वेळ लागतो. हंसाची यात्रा तिथेच थांबल्या गेली कारण पंख नव्हते. कथा यासाठी आहे की हंस म्हणजे कोण आहे? ते जीवात्मा आणि उंदीर हे प्रतीक आहे मनाचं. कारण मन तर शरीरात सुरुवातीला कसं असतं? निश्चेष्ट पडलेलं असतं. जसा तो उंदीर बेशुद्ध अवस्थेत पडला होता तसं मन सुरुवातीला निश्चेष्ट अवस्थेत पडलेलं असतं. पण मग या आत्म्याची शक्ती त्याला मिळते कारण आधी त्याच्यामध्ये शक्ती नसते मनामध्ये. पण मग हा जीवात्मा आपली ऊर्जा, आपली चेतना, शक्ती मनाला देतो आणि मग मन चैतन्यवान बनतं. मग पहिलं काम तो मन काय करतो की ज्याने मला शक्ती दिली आहे त्या जीवात्म्यालाच कुरतडायला सुरुवात करतो. म्हणजे मग त्याचेच पंख कापतो. मनच इंद्रियासह आत्म्याला आपल्याकडे, आपल्या विषयांकडे, इंद्रियांनाही वळवतो आणि आत्म्यालाही वळवत असतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच मनुष्याच्या बंधनाचं आणि मोक्षाचं कारण आहे असं म्हटलं जातं. मन आत्म्याची शक्ती कुंठित करतं. आत्मा, जीवात्मा सोहम सोहम म्हणजेच अहम सह मी तोच हा जप जेव्हा करतो म्हणजेच मीच तो परमात्मा आहे हा प्रत्येक श्वासाबरोबर जेव्हा तो करत असतो तरच तो भक्तियोग होईल. तेव्हाच तो भक्तियोग साधतो. प्राणयोग, मंत्रयोग, भक्तियोग या तिन्हीमध्ये सोहम यामध्ये ह चा उच्चार करताना शरीरातील प्राणवायू बाहेर येतो आणि स उच्चारताच तो आत येतो. याचा मंत्रयोगाद्वारे उच्चार म्हणजेच मग भक्तियोग साधतो. आणि हे जीवात्म्याने करायला पाहिजे. मनाच्या मागे न धावता त्यांनी मी तो त्या परमात्म्याचाच एक अंश आहे आणि त्याच्यापर्यंत मला पोचायचं आहे हा जर ध्यास घेतला तर मग तो त्याचा भक्तियोग साधतो. आणि मग ज्याप्रमाणे हंस पक्षी कसा आहे तर निरक्षर विवेक जाणतो तसं संसारामध्ये सगळे काही समोर येईल पण त्यातून काय व्यर्थ आहे ते टाकून जो सार उचलतो तोच त्या परमात्म्याचा साक्षात्कार अनुभवू शकतो.
म्हणजेच तोच मग हंसावतार होय. निरक्षर विवेक तोच प्रदान करत असतो परमात्मा. जीवानी हा साक्षात्कार व्हावा यासाठी झटलं पाहिजे. कारण परमात्मा जीवात्म्याला हंसरूप बनवतो. कारण परमात्माच कसा आहे, शुद्ध स्वरूप हंस होय. आणि सोहम सोहम या भावानी जर उपासले जाणारे आणि उपासना करणारे जे तत्व आहे तो कोण आहे, ते तत्व म्हणजे परमात्मा होय. अहम रूप आणि स्वतत्व तोच आहे. म्हणून त्याचं एक नाम हंसः असं आहे. जीवात्मानी त्यासाठी त्याचा नामजप करत हा भक्तियुक्त साधला तर तो आपल्याला त्याचा साक्षात्कार घडवून देतो. अशा प्रकारे हंस हे एक नाम आपण बघतोय. श्लोक 34 आणि 192 नाम बघतो आपण. सुपर्णः. ओम सुपर्णाय नमः. शोभन धर्माधर्मरूप पर्णत्वात् सुपर्णः. म्हणजेच धर्म आणि अधर्मरूप सुंदर पंख असलेला. शोभन धर्माधर्म म्हटलंय, असा धर्म आणि अधर्मरूप सुंदर पंख असलेला तो सुपर्ण होय. आणखी म्हटलंय आदिशंकराचार्यांनी की द्वा सुपर्णा इति मंत्रवर्णात, म्हणजे 2 सुपर्ण आहेत मंत्रानुसार. शोभनम पर्ण यस्येति वा सुपर्णः, हाही एक अर्थ केलाय की ज्याचे पर्ण सुंदर आहेत. पर्ण म्हणजे पंख सुंदर आहे, तो गरुड सुपर्ण होय, असाही अर्थ केलाय. आणि सुपर्णः पततामस्मी इति ईश्वर वचनात, म्हणजे पक्षांमध्ये वैनेतेय विनेतेचा जो पुत्र गरुड असा जो ओळखला जातो तो मीच होय, माझीच विभूती आहे असं समज, असं 10व्या अध्यायात म्हटलेलं आहे. वैनतेयश्च पक्षिणाम, 10व्या अध्यायात 30वा श्लोक गीतेच्या. वैनतेयश्च पक्षिणाम म्हणजे पक्षांमध्ये जो वैनतेय आहे, गरुड आहे, तो माझीच विभूती आहे असं समज भगवंतानी म्हटलंय. खरं तर प्रवृत्ती आणि निवृत्ती, धर्म अधर्म या 2 पंखांनी युक्त असलेला आणि धर्म ज्याचं स्वरूप आहे तो सुपर्ण या नावाने प्रसिद्ध आहे, अशी व्याख्या केलेली आहे. उपनिषदांच्या पारंपरिक अर्थाप्रमाणे एक श्लोक आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वादु अत्ति अन्यः तु अनश्नन् अभिचाकशीति. म्हणजेच अर्थ काय बघू की द्वा सुपर्णा, 2 जे सयुजा सखाया म्हणजे 2 जुळे जे आहे ते एकाच नावाचे पक्षी कुठे वास करतात, तर समानम वृक्षम परिष्वजाते म्हणजे एकाच वृक्षाचा आश्रय घेतात. 2 जुळे आणि एकाच नावाचे पक्षी एकाच वृक्षाचा आश्रय करून राहत आहेत. त्यांच्यापैकी तयोहो म्हणजे त्यांच्यापैकी अन्यः पिप्पलम स्वादु अत्ति म्हणजे एक त्या वृक्षाचं फळ खातो, चाखतो, आणि अन्यः तु अनश्नन, अश्नन म्हणजे खाणे आणि अनश्न म्हणजे खात नाही. दुसरा जो असतो तो काही न खाता केवळ अभिचाकशीति म्हणजे केवळ पाहतो, साक्षी रूपाने राहतो. देहसंज्ञक कर्माच्या वृक्षावर जीवेश्वर हे 2 चेतन रात्रीवासास असतात. त्यातील जीव जो आहे तो कर्माचे भोक्तृत्व घेतो आणि दुसरा जो आहे ईश्वर हा केवळ भोक्तृत्व न घेता नुसता साक्षी रूपात राहतो. जो शुद्ध आत्मा आहे तो भोक्तृत्व न घेता नुसता साक्षी रूपात राहतो. हा कसा आहे, दुसरा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, केवळ साक्षीरूप चेतन आहे आणि म्हणून त्याचं नाम सुपर्ण असंही उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं आहे. पक्षी कधीही केवळ झाडाला कायमचा बांधलेला नसतो. तो तिथे रैन बसेरा करून आकाशात भरारी मारतो. तो सरपटणारा भूचर पण नाही आहे. तर तो कसा आहे पक्षी, गगनविहारी आहे. तो बद्ध नव्हे तर तो मुक्त स्वभाव आहे, म्हणून त्याला सुपर्ण असं म्हटलंय. इथे आणखीन जो वर अर्थ केला होता की सुपर्ण म्हणजे पक्षीराज, वैनतेय जो आहे तो, असं त्याला म्हटलेलं आहे. त्याही अर्थाने बिंब प्रतिबिंबवत ईश्वर आणि जीव
हे दोन जुळे आहेत. परंतु बिंब कसं आहे? स्वतंत्र आहे आणि प्रतिबिंब मात्र अस्वतंत्र आहे. ते सदैव बिंब परतंत्र राहते, म्हणजे बिंबावर अवलंबून असतं प्रतिबिंब. गरुड हा जो अर्थ इथे केलाय, तिथे आपण नेहमी बघतो की देवालयामध्ये विष्णू पुढे गरुड हा कसा असतो? अंकित म्हणून सदैव उभा असतो. हात जोडून उभा असलेला आपला दिसतो नेहमी अंकित म्हणून. विष्णू सेव्य आहे आणि सुपर्ण सेवक आहे. सुपर्ण स्वामी जो विष्णू सदैव कसा असतो? गरुडारूढच असायला पाहिजे आणि असतोच. गरुड वाहन त्याचं आहे. दोहोंची जोडी म्हणजे हा जो स्वामी आहे श्री विष्णू आणि गरुड, या दोहोंची जोडी कधीही फुटायची नाही. पण मुख्य अर्थ कोणता आहे? तर सुपर्णचा त्या धर्म आणि अधर्मरूप सुंदर पंखाच्या नियमनाने ही जी सृष्टी चालते, ही सृष्टी त्याच्या योगे चालते आणि एक दुसऱ्याच्या विरुद्ध शक्तीचे नियमन करून, जे दोन पंख सांगितले आहेत ते एक दुसऱ्याच्या विरुद्ध शक्तीचं नियमन करून जो या विशाल सृष्टीला गती देतो, विश्वाला गती देतो, तो कसा आहे? गरुत्मान होय. त्याला गरुत्मान असं म्हटलंय. गरुडारूढ जो विष्णू तो गरुत्मान. काळालाही सुपर्ण म्हटलेलं आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या आयनाने म्हणजे गतीने समय आणि वेळ, म्हणजे समय वेळ पुढे सरकत असतं. काळ पुढे सरकतो हे सगळं त्या परमशक्तीच्या मुळेच. आणि म्हणून धर्म अधर्मावर नियंत्रण ठेवणारा, काळाला सुद्धा नियमित करणारा तो परमात्मा काय आहे? सुपर्ण. म्हणून सुपर्ण या नामाने तो प्रसिद्ध आहे. श्लोक 34. 194 नाम बघतो आपण क्रमाप्रमाणे. भुजगोत्तमः. ओम भुजगोत्तमाय नमः. भुजेन गच्छताम भुजगोत्तमः. भुजांनी चालणाऱ्यांमध्ये जो उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, तो भुजगोत्तम असं म्हटलंय. अनंत, शेष, वासुकी आदी काय? भगवंतांच्याच विभूती आहे. अनंतश्चास्मी नागानाम. भगवंतांनी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये सगळा विभूती योग जो सांगितला आहे, त्यामध्ये कोणाकोणात माझी विभूती असं समज हे सांगताना अनंतः च अस्मी नागानाम, नागांमध्ये अनंत मी आहे. शेषनाग माझी विभूती आहे असं समज असं म्हटलंय. आणि सर्पाणाम वासुकीही, सरपटणाऱ्यांमध्ये वासुकी मीच आहे असंही पुन्हा म्हटलेलं आहे. मागचं सुपर्ण नाव आपण गतीचं प्रतीक आणि हे जे भुजग नाम आहे हे स्थितीचं प्रतीक आहे हे बघतोय. जेव्हा भूक लागेल तेव्हाच हा भुजग सरपटतो, बाकी स्थिर असतात, बाकी वेळ तो स्थिर असतो. शेषावर आरूढ भगवंत. शेष कसा आहे? न हलणारा, म्हणून भगवंत त्यावर विराजमान. आणि ज्यावर विश्राम करायचा ते स्थिर हवं. गती आणि स्थितीचा समन्वय म्हणजे कोण आहे? तर सुपर्ण. मागचं नाम बघितलं आपण. आणि भुजग कसा आहे? सुपर्णाच्या चिंतनात म्हटलं की परमात्मा मुक्त स्वभाव असल्यामुळेच तो आकाशात भरारी मारणार आहे सुपर्ण, आणि भूमीवर लोळणारा किंवा सरपटणारा नाही, हे आपण सुपर्णमध्ये बघितला अर्थ. परंतु हा जो भुजग आहे या नामामध्ये काय बघितलं आपण की सरपटणाऱ्यांमध्ये तो उत्तम आहे, श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकदा गगनभरारी घेणारा सुपर्ण, तर इथे सरपटणारा भुजग, असं विरुद्ध थोडेसे अर्थ असणारे हे नाम आहेत. सर्प पन्नग असल्यामुळे आपल्या पावलांची चाहूल लागू देत नाही. पापण्या नसल्यामुळे त्याचे डोळे कधी बंद होत नाही, म्हणून अनिमिष नेत्रांनी तो पाहत असतो. विशेष म्हणजे भक्ष्याला गट्ट करून टाकतो, काट टाकून पुरा चिरतरुणही होतो. हे सर्व गुण परमेश्वराच्या ठाई आहेत. परमेश्वर कसा आहे? कालस्वरूप आहे, अनादी अनंत आहे आणि म्हणून तो सुदीर्घ आहे. अदृश्य आणि अव्यक्त गती त्याची आहे. निरंतर तो साक्षीभूत त्याच्या चिद्रूपत्वामुळे आहे. भूतकाळाची काट टाकून तो सदैव पुन्हा नवनवा असतो. असा हा अजर, सर्पाप्रमाणेच तो निर्भय स्वजात भक्षीही आहे. शेवटी
हे सारे स्वजात विश्व तो गिळून टाकतो, म्हणून स्वजात भक्षी असं म्हटलंय. त्याचं नाव निशाण सुद्धा राहत नाही मग विश्वाचं. ह्याचे परमेश्वराला काहीही सुख दुःख नाही. अशा परमेश्वराला भुजगोत्तम न म्हणावे का? तो भुजगोत्तमच होय. सर्पाला भोगी म्हणतात, पण हा नुसता भोगी नाही, हा महाभोगीही आहे आणि महायोगीही आहे. परमात्मा हा योग स्वरूप असल्यामुळे त्याची योगमयता दाखवण्यासाठी त्याच्या अंगांगांवर सर्पाची लेणी लेवलेली आहे. परमात्म्याच्या अंगांगांवर जी सर्पाची लेणी लेवली आहे तो शेषशायी विष्णू योगशायी होय. भुजगभूषण शिव योगीश्वरी होय. कारण शिवाने आपल्या अंगावर हे सगळे भुजग अलंकार म्हणून जणू काही धारण केलेले आहेत. सर्पाची लेणी आपल्या अंगावर धारण केलेली आहे. असा हा भुजगभूषण शिव योगीश्वर म्हटला जातो. पण भुजग शयन, भुजगावर शयन करणारा श्री विष्णू हा योगेश्वर होय आणि हा भुजगोत्तम सुद्धा होय, असाही अर्थ या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे स्थितीवर आपलं प्रभुत्व असणारा असा हा भुजगोत्तम. श्लोक 34 194 नाम बघतो आपण. हिरण्यनाभः. ओम हिरण्यनाभाय नमः. हिरण्यमिव कल्याणी नाभिः अस्येति हिरण्यनाभः. हितरमणीय नाभित्वात् वा हिरण्यनाभः अशी ही पुन्हा एक व्याख्या केलेली आहे. हिरण्य शब्दाचा अर्थ आहे सुवर्ण. सुवर्णाप्रमाणे हिरण्यम इव कल्याणी नाभी. सुवर्णाप्रमाणे ज्याची नाभी मंगलमय आहे, कल्याणी आहे, किंवा ज्याचा नाभीचा आकार सुंदर आहे असाही अर्थ केलेला आहे. असा हा हितरमणीय नाभित्वात म्हणजे हितकारी असा हा नाभी असणारा हिरण्यनाभ असंही म्हटलं जातं. आता हितकारी असा नाभी असणारा कसं? तर भगवान विष्णू शेषशायी, त्यातून कमल उत्पन्न झाले, त्यातून ब्रह्मा उत्पन्न झाला, ब्रह्मदेव, ज्यांनी भगवत प्रेरणेनेच ह्या सृष्टीचं सर्जन केलं. म्हणून भगवंताची नाभी कशी? हितकारी, कल्याणकारी आणि रमणीय आहे असा अर्थ या ठिकाणी केला गेलेला आहे. नाभी हे सर्जनाचं कारण आहे. गर्भातील बालक बघा आपला आहार मातेच्या नाळेशी जोडला गेल्याने त्यातून घेतो. प्राणवायू नाभीने घेतो. जीवनाचं सर्जन नाभीने होतं. जीवनाचा आधार नाभी होय. आणखी एक अर्थ की कमलाच्या कंदाच्या नाभीतून म्हणजे डोळ्यातून कमलनाल फुटते आणि त्यावर कमल फुलतं, म्हणून कमलकंद हा पद्मनाभ होय. त्याप्रमाणे ज्याच्या नाभीतून हिरण्य उत्पन्न होते तो हिरण्यनाभ असा म्हणायचा. म्हणजे कल्याणकारी मंगलमय असं जे काही निर्मिती होते, सर्जन होतं, म्हणूनही तो हिरण्यनाभ असं म्हटलेलं आहे. अर्थात हिरण्य हे एक पीक आहे, ती एक उद्भिजज वस्तू आहे. ती सोने या अर्थाने म्हणजे खनिज वस्तू या अर्थाने नाही. खनिज वस्तू नाही म्हणजे काय? तर उद्भिजज सोने म्हणजे काय? तर अन्नधान्य हा इथे अर्थ घेतलाय. हा कसा आहे? जीवनाधार असणारा आहे. ते या काळ्या मातीच्या कुशीत फुटतं अन्नधान्य, म्हणून हा मृतकणच कसा आहे? हिरण्यनाभ होय, सोने पिकवणारा होय. या रुजणाऱ्या कुजणाऱ्या मृतकणाच्या ठाई ही जी अन्नोत्पादन क्षमता आहे ती सगळी कशाने होते? तर सौरशक्तीच्या अनुग्रहानेच होते. हे सौर सामर्थ्य ही परमेश्वरी कृपेचेच फळ असल्यामुळे मूलतः परमेश्वरच हिरण्यनाभ असं म्हटलं आहे. ज्याला हिरण्य म्हणजे सुवर्ण म्हटलं जातं ते खनिज हिरण्य हे सुद्धा सौरशक्तीच्या घनीभूत अंशविशेषच होय. आता या दोन्ही हिरण्यामध्ये जो अर्थ आहे म्हणजे उद्भिजज आणि खनिज, हिरण्यामध्ये उद्भिजज जे हिरण्य आहे म्हणजे अन्नधान्य आहे हेच खरं हिरण्य होय, हेच खरं सोनं होय. असा हा सर्वांना
ऊर्जा, चेतना देणारा, जीवन देणारा, सर्जनास उद्युक्त करणारा म्हणून सुद्धा परमात्म्याचं एक नाम हिरण्यनाभ असं होय. श्लोक 34 195 नाम बघतो आपण. सुतपाहा. ओम सुतपसे नमः. सुतपामध्ये मूळ शब्द आहे तपस. सुतपस म्हणजे चांगलं तप करणारा. आदि शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय की बद्रिकाश्रमे नरनारायण रूपेण शोभनम तपश्चरतीति सुतपाहा. म्हणजे नरनारायण रूपानी बद्रिकाश्रमी ज्यांनी उत्कृष्ट तप केले म्हणून सुतपा या नावाने प्रसिद्ध आहे. आणि मनसश्चेंद्रियाणांच हैयैकाग्र्यम परमं तपः. है या ठिकाणी है नाही आहे, ते ह्यैकाग्र्यम. ह्यैकाग्र्यम मध्ये ही एकाग्रम अशा अर्थाने, म्हणजे इंद्रिय आणि मन यांच्या एकाग्रतेला काय म्हणतात? परमं तपः, श्रेष्ठ तप म्हणतात असंही भाष्य केलंय. विभूती योगाप्रमाणे मन हे भगवंताचं रूप असल्याने एकाग्र मनाने युक्त असाही अर्थ करता येईल. या ठिकाणी ह्यैकाग्र्यमचा अर्थ म्हणजे एकाग्र मनाने. अध्याय 10 विभूती योग सांगताना भगवंत म्हणतात की इंद्रियाणाम मनश्चास्मी. इंद्रियांमध्ये मन मी आहे असं समज. आणि भूतानाम अस्मी चेतना. भूतांमध्ये प्राणीमात्रांमधली जीवनशक्ती मी आहे असं भगवंत सांगतात. ज्याची तपश्चर्या तेजस्वी आहे असा सुतपाहा म्हणून ओळखला जातो. निरंतर सर्जनशील विचारसरणी ठेवणे त्याला तप असं म्हणतात. आणि त्याकरता मानसिक एकाग्रता अत्यावश्यक असते. ज्ञानेंद्रियांच्यावर पूर्ण ताबा असल्याखेरीज मन सतत एकाग्र राहू शकत नाही. मन इंद्रियांचे पासून परावृत्त केले तरी सुद्धा त्याला एकाग्रता टिकवण्याकरता काहीतरी एखादं वैचारिक ध्येय आवश्यक असतं. कारण खूप समूहामध्ये असेल तरी मन एकाग्र होत नाही. कधी कधी एकांतात राहिलं तरी सुद्धा मन एकाग्र होईलच असं नव्हे. एकांता ठिकाणी सुद्धा मन इकडे तिकडे भरकटत असतं. त्यासाठी त्याला वैचारिक ध्येय आवश्यक असतं काहीतरी. उपनिषदांमध्ये असा उल्लेख आहे की त्यांनी तप केले भगवंतानी आणि त्या तपश्चर्येतून या सर्वांची उत्पत्ती केली. सह तपः तप्त्वा इदमेतत् सृजत. भगवंतानी हे जे सृष्टी निर्माण केली आहे त्यासाठी एक तप केलं असा उल्लेख उपनिषदांमध्ये आलेला आहे. संसाराचं सर्जन करण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट तप केलं म्हणून सुतपाहा. काया वाचा मने आणि निरलसपणे निष्काम भावानी कुठलीही इच्छा नसताना निस्पृहपणाने श्रद्धापूर्वक जे आचरलं जातं त्याला सुतप असं म्हणतात. सु लागलाय म्हणजे उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे, शोभनम असाही अर्थ असतो. सुविशेषण जे आधी लागलाय ते. मानवाचं कर्तव्य काय ते आपल्या उदाहरणाने भगवंताने ते सांगितलेलं आहे, शब्दाने नाही. सुतप आचरित बद्रिकाश्रमात ते बसले आहेत असं म्हटलंय, ते उदाहरणातून दाखवलेलं आहे. मानवाला मानवाकृतीच मानवणारी आहे. नरनारायण जे म्हटलंय बद्रिकाश्रमामध्ये, तर नारायण हे कसे नरनारायण, मानवाकृतीच जी मानवाला मानवणारी असते, रुचणारी असते, पचणारी असते. म्हणून तिथे नराकृती नारायण असा उल्लेख आलाय. आणि नराकृती नारायण आज तागायत सुचिर तपश्चर्या करीत आहेत हाही संदेश त्याच्यातून देतात आहेत. कोणता संदेश ते पाहू की श्रीमद भागवत पुराणामध्ये 5 स्कंदात 5व्या अध्यायात 22व्या श्लोकात म्हटलंय की नायम देहो देहभाजांद्र लोके कष्टान कामा नर्हते विंगभुजाम ये तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्ध्येद्यस्मात् ब्रह्मसौख्यम तु अनंतम. शुद्ध्यत एतत् अस्मात् अशा अर्थाने पण आहे. या मर्त्य लोकामध्ये हे मनुष्य शरीर दुःखमय विषयभोग प्राप्त करण्यासाठीच फक्त नाही आहे. न अयम देह देहभाजा नृलोके कष्टान कामान अर्हते विंगभुजेये अशा अर्थाने, म्हणजे फक्त विषयभोग प्राप्त करण्यासाठीच हे जे मनुष्य शरीर दिलंय मर्त्य लोकात ते त्यासाठीच फक्त नाही आहे.
हे भोक्त भोगी पशुयोनीतही मिळतात. या शरीरानी तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम, या शरीराने दिव्य तप करायला हवे, ज्या योगे अंतःकरण शुद्ध होते. शुद्धी येतात अस्मात ब्रह्मसौख्यम तू अनंतम, यानेच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. हा या श्लोकाचा अर्थ आहे. अध्याय 17 गीतेच्या 16व्या श्लोकात मनःप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह असं मानसिक तपाचं वर्णन करताना उल्लेख आलेला आहे. आणि पुढे म्हटलंय भाव संशुद्धिरित्ये तत्तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, सौम्यत्व म्हणजे शांत भाव आणि भगवत चिंतन करण्याचा स्वभाव. आत्मविनिग्रह म्हटलाय, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची भावसंशुद्धी, भावांची पूर्ण पवित्रता म्हणजे मानस तप होय असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृती तपप्रधान आहे. तपाचं मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. चांगल्या कार्यात मेहनत करण्याची अविरत तयारी शांत प्रसन्न मनाने करणं याला सुतप असं म्हटलं जातं. थोडक्यात जीवात्म्याचे लक्ष हे केवळ शरीराच्या इच्छा, देहसुखाच्या इच्छा करणे इतकंच नाही, तर त्यात राहून आपला विकास किंवा आपली विकास यात्रा पुढे नेण्यासाठी सतत कष्ट करण्याची तयारी हवी. हाच भगवंताच्या नामातून या संदेश आहे, उपदेश आहे. कारण भगवंत नररूपामध्ये, नराकृती नारायण म्हणजे नररूपात येऊनही तसं आचरण करून मानवांपुढे आदर्श घालून देतात. म्हणून भगवंताचं एक नाम सुतपाह असं आहे. श्लोक 34 196 नाम बघतो आपण. पद्मनाभ. ओम पद्मनाभाय नमः. पद्ममिव सुवर्तुला नाभिरस्येति हृदय पद्मस्य नाभौ मध्ये प्रकाशनात्वा पद्मनाभः पुरुषोदरादित्वात् साधुत्वम असा उल्लेख आलेला आहे की पद्मासमान सुंदर, पद्मम इव सुवर्तुला, पद्मासमान सुंदर वर्तुलाकार नाभी ज्याची आहे, अस्येति हृदय पद्मस्य नाभौ मध्ये असा तो पद्मनाभ. आणि हृदय पद्मस्य म्हणजे सर्वांच्या हृदय कमलात सुद्धा राहून जो सगळ्यांना प्रकाशित करतो त्यालाही पद्मनाभ असे एक नाम आहे. आणि पद्मासमान सुंदर वर्तुलाकार ज्याची नाभी आहे हा पण उल्लेख आलेला आहे. 19व्या श्लोकामध्ये 48वं नाम याआधी आपण बघितलंय की 34व्या श्लोकात या नामाची पुन्हा निरुक्ती झालेली आहे. म्हणजे आधी हे नाम येऊन गेलेलं आहे. मागचं 194वं नाम आपण बघितलं होतं हिरण्यनाभ, तसा हा पद्मनाभ. हिरण्य जड आहे, जड म्हणजे आहे, आणि पद्म कसं आहे, चेतन आहे. परमात्मा जड चेतन समस्त विश्वाचा जनक आहे, हेच या दोन्ही नामातून सांगायचं आहे. उद्भिजयामध्ये कमळ हे सुंदर आहे, म्हणजे खालून मुळापासून जे उमलतं ते कमळ हे सुंदर आहे. जसं खनिजांमध्ये हिरण्य, त्यांच्या स्वजाती शिरोमणित्वामुळेच परमेश्वराला पद्मनाभ आणि हिरण्यनाभ असं म्हटलंय. अर्थात पर्यायाने ती जड चेतनाचं प्रतिनिधित्व करतात म्हणूनही ही नामं आली आहेत. अशा प्रकारे परमेश्वर स्थावर जंगमाचा जनक म्हटला आहे. पद्ममध्ये पद हा मूळ धातू आहे. पदपद्यते हा गतिवाचक आहे, म्हणजे जाणे, टू गो या अर्थाने. आणि त्याच्यापासूनच पद्म शब्द साधलेला असल्यामुळे चराचराचा ते प्रतिनिधी आहेत. चर आणि अचर या दोन्हीचे जे प्रतिनिधी ते पद्म. आणि जगत कसं आहे, गतिशील असल्यामुळे तेही गतिवाचक, म्हणजे गमधातूपासून गमगच्छती, जाणे, पुढे सरकणे असाही अर्थ लक्षणेने घेतलाय. आणि पद्म म्हणूनही असं त्याला म्हणतात. ज्या अर्थी हे लोकपद्म अव्यक्त जलाशयाच्या तळाशी असलेल्या विष्णुरूप कमलकंदाच्या नाभीतून फुटलेले आहे आणि व्यक्ताच्या पृष्ठावर येऊन ते फुललेले आहे, त्या अर्थी तो अव्यक्ताच्या बुडाशी खोल दडी मारून बसलेला आणि व्यक्तमूल अक्षर परमात्माच कोण आहे, पद्मनाभ होय. म्हणून त्याचं एक नाम पद्मनाभ हे घेतलेलं आहे. श्लोक 34 197 नाम बघतो आपण. प्रजापती. ओम प्रजापते नमः. प्रजानां पती पिता प्रजापती. प्रजेचा पती अर्थात पिता म्हणून प्रजापती
हे एक नाम आलेलं आहे. याआधी सुद्धा 21व्या श्लोकामध्ये हे नाम आलं आहे. 69वं आपण बघितलेलं आहे. प्रजा शब्द नित्य बहुवचनी असतो. जसं अक्षदा, सिकता हा समूहवाचक आहे. अक्षता किंवा सिकता एका तांदूळाच्या दाण्याने किंवा एका वाळूच्या कणाने होत नाही, ती समूहात्मक असते नेहमी. म्हणून तेव्हा त्याला अक्षता किंवा सिकता असं म्हणतात. सिकता म्हणजे वाळूंचे कण त्याला, म्हणून वाळू याच्यात समूह आलाच. तसं प्रजा ही एक योनीने किंवा जीवानी बनत नाही, तर समूहाने. प्रजापती सर्व जीव योनींचा आणि त्यातील सर्व व्यक्तींचा कोण आहे? पती आहे. पण प्रजापती पद हे मानव मर्यादित एवढंच नाही आहे, त्यात सर्व जीव मात्र समाविष्ट आहेत. पुरुष एव इदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम. पुरुष सूक्तामध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे की पुरुषच सार रूप सगळ्या सृष्टीमध्ये आहे, जो अतीत मध्येही आहे, वास्तवातही आहे आणि भविष्यातही असेलच. म्हणजे अतीतात पण आहे, भूतकाळात ज्याला म्हणता येईल त्यातही आहे, वास्तवात म्हणजे वर्तमान काळातही आहे आणि भविष्यातही तो असेलच. ही सृष्टी महान भगवंताच्या अमर सारद्वारा विणलेली आहे आणि म्हणून तो या मंत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे परमात्मा समग्र विश्वाचा स्वामी आहे. पुरुष एवैदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम हे जे म्हटलंय ते यासाठी की परमात्मा समग्र विश्वाचा स्वामी आहे. प्रजेचं पालन पोषण रक्षण करणारा वत्सल पिताही तोच आहे. प्रजापती, पती म्हणजे स्वामी या अर्थाने किंवा जो त्यांचंच पालन पोषण करतो अशा अर्थाने, आणि म्हणून तो प्रजापती होय. सृष्टीचं सर्जन करून पालन करणारा, म्हणूनही पद्मनाभः प्रजापती हा क्रम जो आलेला आहे हा योग्य वाटतो.